लोकसभा निवडणुकीचा निकाल हा 4 जूनला झालाय, पण त्याआधीच विधानसभा निवडणुकीच्या तयारीमध्ये अनेक नेत्यांनी आपली हालचाल सुरू केल्याचं चित्र अलीकडे दिसत आहे. लवकरच विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दुरंगी की तिरंगी सामना होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे. मतदारसंघात महायुतीच्या तिन्ही पक्षात विधानसभेच्या निवडणुकीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये आटपाडी तालुक्यातील राजकीय नेत्यांच्या काय भूमिका असणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. आटपाडी तालुक्यात महायुतीच्या तिन्ही गटातच राजकीय हाडवैर गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनीही विधानसभेला निवडणूक लढवण्याची तयारी केली. जुन्या नव्याची मोट बांधत भाजपच्या अन्य नेते मंडळींची देखील ते सलगी राखून आहे. दिवंगत आमदार अनिल बाबर, अमरसिंह देशमुख व तानाजी पाटील हे अनेक कार्यक्रमात एकत्र दिसले होते. अनिल बाबर यांच्या निधनानंतरही सुहास बाबर यांच्या समवेत अमरसिंह देशमुख यांनी आपला एकोपा ठेवला असल्याचं दिसून आले. मात्र असं असलं तरी तानाजी पाटील व अमरसिंह देशमुख यांच्यामध्ये दिलजमाई होणार का हा प्रश्न दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पडलाय. आणि हे सर्व होत असतानाच विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वैभव पाटील यांना शिवसेना ठाकरे गटानं सांगली येथील खानापूर विटा मतदारसंघातून उमेदवारीची ऑफर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी नुकतीच दिली. त्यामुळे खानापूर विटा मतदारसंघात महायुतीमधून वैभव पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही तर ते बंडखोरी करणार की ठाकरे गटाची ऑफर स्वीकारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सांगलीच्या खानापूर विटा मतदारसंघामध्ये महायुतीत आता जागेवरून ओढाओढी सुरू झाली. शिवसेना शिंदे गटाचे स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांचा हा मतदारसंघ आहे. या जागेवर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं दावा केला. आता जागा वाटपात काय होतं हे नंतर समजेलच. सध्या तरी शिवसेना ठाकरे गटाकडून वैभव पाटलांना पक्षात येण्याचं निमंत्रण देण्यात आले. महाविकास आघाडीमध्ये खानापूर विटा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाकडे असल्याचा दावा करत शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी वैभव पाटील यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारीची ऑफर दिली. त्यामुळे खानापूर विटा मतदारसंघात हा चर्चेचा विषय झालाय. आता या घडामोडी सुरू असताना सांगली जिल्ह्यातील विधानसभेच्या 2 जागा या आमच्याच आहेत, त्यामुळे त्या मिळवण्याचा विषयच येत नाही. त्या आमच्याच जागा आहेत, त्यामुळे त्या आम्हीच लढवणार आहोत. लोकसभेत झालेली गद्दारी आता पुढे होणार नसल्याचं म्हणत चंद्रहार पाटील यांनी विधानसभेसाठी दंड ठोकवले. चंद्रहार पाटील यांनी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांची भेट घेतली. यावेळी चंद्रहार पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीवरून खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांना इशारा दिलाय का असा सवाल केला जात आहे. त्यामुळे विधानसभेत महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान सांगलीत येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं समोर आले. याबाबत चंद्रहार पाटील यांना विचारला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. सोबतच लोकसभेत जी गद्दारी झाली ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली असून येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे लढेल आणि लोकसभेत महाविकास आघाडीला जसे यश मिळालं तसंच यश मिळेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केलाय. त्यातच रविवारी विटा येथे आमदार गोपीचंद पडळकर व ब्रह्मानंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा संपन्न झाला. यावेळी अनेक कार्यकर्ते, अनेक गावातील सरपंच आणि पडळकर बंधूंच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याची ग्वाही देत येणाऱ्या विधानसभेला भाजपचाच आमदार होईल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आटपाडी तालुका व खानापूर तालुका आणि तासगाव तालुक्यातील विसापूर गटातील 23 गावं मिळून मतदारसंघ बनला. मागील 15 वर्षापासून या दोन्ही तालुक्यांमध्ये माजी आमदार सदाशिवराव पाटील व दिवंगत आमदार अनिल बाबर या गटाचं वर्चस्व राहिले.
या दोन्ही तालुक्यांमध्ये भाजपनं कुठेच शिरकाव केला नव्हता. मात्र विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गेल्या काही दिवसापासून विसापूर सर्कल व खानापूर तालुक्यामध्ये आपले गट तयार करण्यास सुरुवात केली असून त्यांनी युवकांचं मोठं संघटन केले. त्यांना खंबीर अशी साथ त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांची लाभली असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये खानापूर विधानसभा मतदारसंघातून ब्रह्मानंद पडळकर हेच निवडणूक लढवण्यास इच्छुक असून तशी त्यांनी तयारी केली आहे. विसापूर सर्कलमधील 23 गावांमध्ये त्यांनी मोठे संघटन तयार केले आहे. युवक, महिला, ज्येष्ठ मंडळी यांनी त्यांना पसंती दिली आहे. घाटमाथ्यावरील गावं याचबरोबर खानापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये त्यांनी आपलं नेटवर्क तयार केलंय. बूथनिहाय कमिट्या तयार केलेल्या आहेत. प्रथमच भाजपने विटा शहर व खानापूर तालुका विसापूर सर्कल येथे मोठी ताकद निर्माण केली आहे. आमदार गोपीचंद पडळकर व ब्रह्मानंद पडळकर यांनी भाजप वाढीसाठी मोठं योगदान देत असताना त्यांना विटा शहर घाटमाथ्यावरील गावं विसापूर सर्कल येथील कार्यकर्ते यांनी मोठं सहकार्य केलं आहे. खानापूर तालुक्यामध्ये बाबर व पाटील गट या दोन्ही प्रस्थापित नेत्यांनी जनतेला गृहीत धरून राजकारण केले. मात्र या दोन्ही नेत्यांना आता सर्वसामान्य जनता कंटाळली होती. मात्र त्यांच्यापुढे तिसरा सक्षम पर्याय नसल्यानं या दोन्ही प्रस्थापित नेत्यांच्या पाठीशी जनता होती. मात्र आता आमदार पडळकरांच्या रूपानं व माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या रूपानं जनतेला तिसरा पर्याय मिळालाय. या तिसऱ्या पर्यायाला जनतेकडून भरभरून असा प्रतिसाद मिळत असून येणाऱ्या निवडणुकीत विसापूर सर्कल व खानापूर तालुका विटा शहर यामधून पडळकर बंधूंचं वर्चस्व दिसू लागले अशी चर्चा आटपाडी तालुक्यात होताना दिसत आहे. आता येणाऱ्या विधानसभेला खानापूर मतदारसंघातून दुरंगी की तिरंगी लढत पाहायला मिळते हेच आता आपण पाहायचं आहे.